तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 16 डिसेंबरला मैदान होतं आहे. पहिले मानाचे हिंद केसरी मैदान मौजे पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये टॉपचे जे 5 पैरे आहेत ते फिक्स पैरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मित्रांनो, मागील वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला रोमन आणि सरदार मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण आता बघणार आहोत टॉपचे 5 फिक्स पैरे. तर मित्रांनो, पहिला पैरा आहे श्रीनाथ केसरी. मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला, जो फॉर्च्युनरचा मानकरी ठरलेला असा करोडी छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन मित्रांनो. लखनचा पैरा असणार आहे मित्रांनो. 7-12 मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विहीकर पनवेल यांचा सर्जा दादा. आणि मित्रांनो, श्रीनाथ केसरीमधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी सर्जा दादा असा पैरा असणार आहे. करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सर्जा दादा हा मित्रांनो एक फिक्स पैरा असणार आहे. मित्रांनो, दुसरा आहे ज्याने मुंबई गाजवलं असा मुंबईचा बेताज बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मित्रांनो. जेव्हा जेव्हा मित्रांनो मोठं मैदान असतं तेव्हा तेव्हा मथुर मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये आपल्या मालकाचं नाव करतो म्हणजे करतोच. आणि राहुलभाई पाटील मित्रांनो एक दिलदार माणूस आहे मित्रांनो. मथुर राहुलभाईचं कधीच मान खाली येऊ देत नाही मित्रांनो. मोठ्या मैदानामध्ये मथुर कोणताही नंदी असू दे मित्रांनो त्याला घेऊन पळतो म्हणजे पळतोच. आणि आपल्या बिनचोडचा बादशाहचा मित्रांनो मथुर 1001चा पैरा असणार आहे मित्रांनो. छोटा रॉकेट मित्रांनो, गोडकरांचा सर्जा हा मित्रांनो आपल्या मथुरचा पैरा असणार आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये. तिसरा आहे मित्रांनो अमित शेठ भाडळे यांचा मित्रांनो चिमण्या, हिंदकेसरी चिमण्या. वडकी मैदानामध्ये मित्रांनो मथुर आणि चिमण्याची गाडी सुंदररित्या पळालेली मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 7-12 मैदान झालेलं बुरकवडी खटाव येथे, त्या मैदानामध्ये मित्रांनो चिमण्याचा पैरा होता सर्जा दादासोबत मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले हिंदकेसरी चिमण्या आणि सर्जा दादा. तर मित्रांनो, हिंदकेसरी चिमण्याचा पैरा असणार आहे शेवायाबांचा पाखऱ्या मित्रांनो. वडकी मैदानातील प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरलेला असा शेवायाबांचा पाखऱ्या मित्रांनो हा पैरा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो शाकीर पठाण यांचा राजा मित्रांनो खूप दिवसापासून गुलालासाठी संघर्ष करतोय. त्याचा पैरा असणार आहे मित्रांनो बैजा असणार आहे मित्रांनो. शाकीर भाई यांचा राजाचा पैरा मित्रांनो. दुशाचा साजा सुंदररित्या पळेल या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये. आणि त्यानंतर मित्रांनो 5 नंबरचा शेवटचा पैरा असणार आहे मागील वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जो ठरला असा सरदार आणि रोमन हा मित्रांनो या मैदानातील 5 नंबरचा फिक्स असा पैरा असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या देव बकासूरचा तर पहिला पैरा आपल्याला काही माहीत नाही आहे, परंतु देव बकासूर काल झालेल्या थोपटेवाडी पिंपरे खुर्द येथे ओपन भव्यदिव्य अशा मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याच्यासोबत पाहिलेला बैल मित्रांनो राणा होता मित्रांनो. गाडीला सुंदररित्या मित्रांनो स्पीड लागलेलं फायनलला. गाडीचा निर्विवाद वर्चस्व बघायला मिळाला आणि मित्रांनो खूप दिवसानंतर बकासूरने 1 नंबर केलेला आहे. आणि मित्रांनो आपला देव आत्ता मित्रांनो टॉपचं स्पीड काल बघायला मिळालं आपल्या देवाचं. तर मित्रांनो आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपल्या देव बकासूरचा पैरा कोण असणार आहे. आणि मित्रांनो आपला देव बकासूर मित्रांनो या मैदानामध्ये यावर्षी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल की नाही
का मित्रांनो आपल्याला एक नवीन चेहरा बघायला मिळेल प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणून.